का वाडा नगरपंचायत असो जव्हार नगरपरिषद असो निवडणुका जाहीर आहे. शिंदे गटांनी वेगळा एक सोबलावरती नारा दिलेला आहे आणि त्याला जिजाऊ देखील सहभागी झालेले आहेत. आता काय सांगाल, काय परिस्थिती आता सध्या तुम्ही वाड्यात आहे? पालघर जिल्ह्यातील 4 नगरपालिका लागलेल्या आहेत. 3 नगरपालिका, 1 नगरपंचायत. पालघर, डहाणू, जव्हार आणि वाडा या 4ही नगरपालिकेवरती आदरणीय शिंदेसाहेबांचे जे आदेश आहेत त्या आदेशानुसार शिवसेनेचा भगवा फडकला जाईल एवढा विश्वास आमच्यामध्ये आहे. जिजाऊही बरोबर आहे, अनेक इतरही पक्ष संघटना बरोबर आहेत, कार्यकर्ते बरोबर आहेत आणि गेल्या शिंदेसाहेबांचा पालघर जिल्ह्यावरती असलेलं काम, असलेलं प्रेम, त्याचबरोबर नगरविकासाअंतर्गत अनेक केलेली कामं, ते वाडा शहरात सांगायला गेलं तर पिण्याच्या पाण्याचा विषय होता का जो अनेक वर्षापासून पेंडिंग होता तो सोडवला. कॉन्क्रीट रस्ते असतील म्हणा, विविध प्रकारची कामं आणि जे राहिलेली कामं आहेत ती पण पुढच्या वर्षभरात आम्ही पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासित करू. त्याचबरोबर जिजाऊचं काम म्हणायचं गेलं तर एक बार होता जो ग्रीन पार्क नावाचं हॉटेल होतं, लॉजिंग बोर्डिंग होतं की जिथे समाजविघातक गोष्टी कदाचित घडल्या जात असतील ते बंद करून तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं काम सुरू आहे. का उद्या स्पर्धा परीक्षा अभ्यासिका त्यातनं जवळजवळ 60 विद्यार्थी वाडा शहरातले प्रशासनामध्ये लागलेले आहेत. मग बँक असेल, विविध प्रकारच्या कृषी सेवक असतील, विविध प्रकारच्या पदावर लागलेले आहेत. तिथे ITI आहे, महिलांसाठी प्रशिक्षणाचं मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. का उद्या फॅशन डिझाईनपासून टेलरिंगपासून विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था तिथे करण्यात आलेली आहे. मुलांसाठी वेल्डिंगपासून, इलेक्ट्रिशियनपासून, कॉम्प्युटर क्लासेसपासून विविध प्रकारच्या क्लासेसची व्यवस्था केलेली आहे. इथे छोटासा विषय सांगतोय. त्याचप्रमाणे शेकडो विद्यार्थी वाडा शहरातनं झडपोलीच्या CBSE शाळेमध्ये मोफत शिक्षण घेत आहेत. विविध प्रकारचे उपक्रम या शहरामध्ये जिजाऊमार्फत वर्षभर हे केलं जातं आहे आणि या वाडा शहराचं प्रेम वैयक्तिक म्हणायचं गेलं तर जिजाऊवरती प्रचंड आहे. का लोकसभा निवडणूक लढवत असताना मी प्रचारालाही न येता मला नंबर 1ला ठेवलेलं. आता शिवसेना पक्ष बरोबर आहेत. आदरणीय शिंदेसाहेब असतील, प्रकाश पाटील साहेब असतील, रवींद्र फाटक साहेब असतील, ही वरिष्ठ मंडळी आमच्या बरोबर आहेत, पक्षाच्या बरोबर आहेत. पक्षाचे अनेक शिवसैनिक कार्यकर्ते घराघरामध्ये आहेत. अगदी आज म्हणायचं गेलं तर जुने जाणते गिरीश सरांपासून अनेक कार्यकर्ते आज प्रचाराला निघालेले आहेत. त्यामुळे विजय हा आमचाच आहे. मग जव्हार असो, वाडा असो, डहाणू असो किंवा पालघर असो. डहाणूला जशी पॅटर्न वापरला गेला शरद पवार गट आणि अजितदादा पवार गटांना जोडीला घेऊन तुम्ही निवडणूक लढवणार, तोच पॅटर्न हा जव्हारमध्ये किंवा वाड्यामध्ये वापरला जाईल? जव्हारमध्येही अजितदादा गटाबरोबर युती झाली. जे बरोबर येतात त्यांना आम्ही बरोबर घेऊन जातोय. वाड्यामध्ये चर्चा चालू आहेत. मी आणि फाटक साहेबांनी सर्व अधिकार प्रकाश पाटील साहेबांना दिलेले आहेत. काही नॉर्मल आम्ही फॉर्म भरलेले आहेत. उरलेले फॉर्मबाबत, जागांबाबत आता चर्चा होईल. संध्याकाळपर्यंत अजितदादा गटाबरोबर पॉझिटिव्ह चर्चा होईल असा मला विश्वास आहे. या निवडणुकीमध्ये शिंदे गटामध्ये ज्या प्रकारे जुन्या नगराचा जो एक वाद आहे, त्याची चर्चा जी आहे त्या संदर्भामध्ये आपली भूमिका काय आहे? मला वाटतं वाद सर्व मिटलेले आहेत. आमचे नेते प्रकाशजी पाटील साहेब यांनी सर्व वाद मिटवलेले आहेत. घराघरात भांडण असतं, पती पत्नीचं असतं.